महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। रक्षाबंधनासाठी नवापूर बाजारपेठ सजली। राख्या मिठाईच्या खरेदीसाठी बहिणींची लगबग। बहीण भावाच्या अतूट प्रेम संबंधाचा सण जवळ आल्याने बाजारपेठेत चैतन्य। आकर्षक राख्यांना मोठी पसंती। बहीण भावाचे अतूट प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण जवळ आल्याने नवापूर शहरासह तालुक्यात सणाची लगबग सुरू झाली आहे। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर नवापूरची बाजारपेठ विविध रंगांच्या आणि आकर्षक राख्यांनी सजली असून राख्या, मिठाई तसेच भावासाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी महिला व भगिनींची बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे। श्रावण महिन्यातील या महत्त्वपूर्ण सणासाठी बहिणींकडून आपल्या लाडक्या भावासाठी खास राखी निवडण्याची लगबग सुरू झाली आहे। बाजारपेठेत पारंपरिक राख्यांपासून आकर्षक डिझाईन, कार्टून कॅरेक्टर, मोत्यांच्या तसेच विविध रंगसंगतीच्या राख्या उपलब्ध झाल्यात। त्यामुळे लहान मुलींपासून तरुणींपर्यंत बहिणी आपल्या भावासाठी मनपसंत राखी खरेदी करताना दिसत आहेत। राखीच्या खरेदीसोबत रक्षाबंधनाच्या दिवशी भावाचे तोंड गोड करण्यासाठी मिठाईची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे। शहरातील मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली असून पेढे, बर्फी, लाडू, काजू कतली यासह विविध प्रकारच्या मिठाईंना मागणी वाढली आहे। काही बहिणी राखीसोबत भावाला आवडणारी भेटवस्तू देण्याचीही तयारी करत आहेत। रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नसून आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची भावना जपणारा प्रेमाचा उत्सव आहे। त्यामुळे सणाच्या निमित्ताने माहेर वाशिणी बहिणी भावाच्या घरी जाण्याची तयारी करत असून अनेक कुटुंबांमध्ये रक्षाबंधनाच्या भेटीगाठींचे नियोजन सुरू झाले आहे। रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारपेठेत वाढलेली गर्दी पाहता व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे। राख्या, मिठाई आणि भेटवस्तूंच्या खरेदीमुळे बाजारपेठेला चांगलीच रंगत आली असून राखीच्या धाग्यात गुंफलेले प्रेम अनुभवण्यासाठी नवापूरची बाजारपेठ सध्या बहिणींच्या उत्साहाने फुलून गेली आहे। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क साठी अजय राजपूत, नवापूर। मनोज अग्रवाल। इसका राखी का व्यापार अच्छा हुआ, लोगों में उत्सव है, भीड़ भाड़ ज्यादा है और अच्छा धंधा हुआ। सर्व हिंदू बांधवांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी गणपती मंदिर पुजारी, नवापूर याद्वारे सांगू इच्छितो की सर्व बंधू भगिनी आपण रक्षाबंधनासाठी बहिणीने भावाच्या घरी किंवा भावाने बहिणीच्या घरी अवश्य येण्याचे करावे। आपलं भावा बहिणीचे प्रेम, आई वडिलांचा वारसा आपण उत्कृष्टरीत्या पुढे चालला पाहिजे आणि रक्षाबंधनाच्या वेळेस बहिणीने भावाला कुंकू, अक्षता, दिवा, आरती ओवाळणे, गोड खाऊ घालणे हा आपल्या प्रेमाचा संबंध आणि त्यानंतर रक्षाबंधन, रक्षा आपण भावाच्या हातामध्ये बांधावी आणि भावाला एक विनंती करायची का माझं आणि सर्व भगिनींचं उत्कृष्टरीत्या सांभाळ करावा। तसेच सर्व बंधू भगिनींना अजून एक सांगू इच्छितो, रक्षाबंधनासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त नाही। बहिणीने भावाला रक्षा बांधणे हेच मोठं मुहूर्त आहे। काही यजमानांना भद्राचा दोष असतो, पण तो भद्रा दोष नाही, कारण परवाच रात्री 9:30 पर्यंत भद्रा संपून गेलेला आहे। सकाळी पासून आपण आपल्या रीतीने 5 दिवसापर्यंत आणि पुढे केव्हाही आपल्या वेळेनुसार रक्षाबंधनाचा कार्यक्रम करू शकतो। सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा। जय गणेश।